जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेचा आज आपला पहिला तास सुरू होतोय। उतारा क्रमांक 1 याच्यामधील 5 प्रश्न दिलेली होती, त्यातले उत्तर तुम्ही चेक करून घ्याल। पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं ब, वृक्षांना। वेळ मी घालवणार नाही की उतारा वाचणार पुन्हा प्रश्न वाचणार, तर तुम्ही उत्तर तुमची चेक करून घ्याल आणि किती उत्तर बरोबर आलीत मी तुम्हाला नंतर शेवटी व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारणार आहे की उतारा क्रमांक 1 मधील तुमची किती उत्तर बरोबर आलीत। 5 बरोबर आलीत, 4 बरोबर आलीत, 3 बरोबर आली किंवा 2 बरोबर आलीत, तर तुम्ही त्याचा मला मेसेज किंवा रिप्लाय आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला करणार आहात। तर चेक करून घ्या तुमची उत्तरं। पहिला जो वृक्षांवरती आधारित होता त्या उतार्यावरची प्रश्नांची उत्तरे। पहिल्याचं उत्तर आहे ब, वृक्षांना। काही विद्यार्थ्यांना हा उतारा मिळाला नसेल, काही विद्यार्थ्यांनी हा उतारा सोडवला नसेल, त्यांना वाटलं तर मी रिशेअर करेन, पण त्यांनी नंतर ऍड करायचं नाही उत्तर। दुसऱ्याचं उत्तर होतं ब, तिसऱ्याचं उत्तर होतं ड, चौथ्या प्रश्नाचं उत्तर होतं क, पाचव्या प्रश्नाचं उत्तर होतं ब। आपली प्रश्न आपण जी सोडवलेली उत्तर आहेत ती चेक करून घ्या काल दिलेल्या उत्तराशी। 1 मिनिट देतोय तुम्हाला। ठीक आहे, आता पुढचा उतारा। ही उत्तरे मी तुम्हाला ग्रुपवरती पण शेअर करेल, पण तरी आता करता आली तर करा। उतारा क्रमांक 2 शेती संदर्भात होता। त्याचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर ब, दुसऱ्याचा ड, तिसऱ्याचं सुद्धा ड, चौथ्याचं ब आणि पाचव्याचं क। तर तुम्ही जे प्रश्नोत्तर सोडवलीत त्याच्या संदर्भातील हे उत्तर आहे। चला तर आज आपण पाहूया अंकगणित। सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो। माझं नाव वैभव शिंदे। काल आपण सोमवारी थोडक्यात आपण आपली ओळख करून घेतलेली आहे। तर ओळखीमध्ये न वेळ घालवता आपण पुढे जाऊया। संख्या व संख्या पद्धती हा एक अंकगणिताचा घटक आहे। अंकगणित 25 गुणांसाठी आपल्याला नवोदयमध्ये येतो। त्या 25 अंकगणितामध्ये 15 घटकांचा समावेश आहे। 15 घटकातील पहिला घटक संख्या आणि संख्या पद्धती। संख्या आणि संख्या पद्धतीवर आपण सुरुवात करणार आहोत। या पुढील महिन्याभरात या संख्या पद्धतीचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत, कारण ह्या संख्या पद्धतीमधील जर आपल्याला बेसिक गोष्टी जर समजल्यात तरच पुढील घटक आपल्याला सोप्या जातील आणि त्या सहजरित्या आपल्याला सोडवता येतील। तर पुढे संख्या व संख्या पद्धती हा घटक पाहतोय। ओके, आजच्या तासिकेत आपण कोणते घटक शिकणार आहोत? तर आजच्या तासिकेत आपण काही बेसिक घटक शिकणार आहोत। ह्या घटकांची माहिती तुम्हाला कदाचित असेल, तुमच्यापैकी काही विद्यार्थी यापूर्वी हा अभ्यास केलेला असेल, पण आपल्याला ह्या बेसिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। तर पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून ज्यांचा झाला असेल त्यांनी, आणि ज्यांनी प्रथमतःच हे बघत असतील त्यांच्यासाठी आज आपण 5 घटकांशी संदर्भात, उपघटकांशी संदर्भात अभ्यास करणार आहोत। आपल्याला जेवढे शक्य घटक होतील तेवढे आज बघू आणि बाकीचे घटक शुक्रवारी पाहणार। तर पहिला घटक आपला आहे संख्या व त्यांची स्थानिक किंमत। संख्या संख्या वाचनाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो, संख्या लेखनाच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातात। स्थानिक किमतीवरती खूप क्वचित प्रश्न विचारले गेलेले आहेत, पण त्यालाही आपण निग्लेक्ट करू शकत नाही। तर तोही आपल्याला त्याही गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल। पुढे नैसर्गिक संख्यांचे प्रकार। नैसर्गिक संख्यांचे कोणते प्रकार आहेत ते गोष्ट आपण पाहूया। त्यासोबत पुढे सूचनेनुसार संख्या तयार करा। आपल्याला एक विशिष्ट सूचना दिली जाते, त्या सूचनेनुसार आपल्याला संख्या तयार करायची आहे आणि त्या सूचनेमध्येच आणखी एक उपघटक म्हणता येईल की कमी अंक देऊन पुनरावृत्त होणारी संख्या तयार करण्यासंदर्भात। आणि ह्या संख्यांविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत। हे सगळे 5ही घटक आपण जास्तीत जास्त उपघटक आज आपण बघूया, अदरवाईज शुक्रवारी उरलेले घटक आपण पाहणार आहोत। तर आपण सुरुवात करूया संख्या व त्यांची स्थानिक किंमत। संख्या व त्यांची स्थानिक किंमत यांचा अभ्यास करताना नवोदय आणि शिष्यवृत्ती या दोन्ही परीक्षांचा थोडासा तुलनात्मक अभ्यास आपण करतोय, कारण इयत्ता 5वीचे जे विद्यार्थी नवोदयला बसलेले असतात ते विद्यार्थी शिष्यवृत्तीचा सुद्धा फॉर्म भरतात। तर त्यांना ह्या 2 गोष्टी माहिती असाव्यात की नवोदयला किती अंकांपर्यंत संख्या विचारल्या जातात। तर नवोदयला 10 अंकांपर्यंत संख्या विचारल्या जातात, अब्जापर्यंत।
आणि शिष्यवृत्तीला, सॉरी हे उलट झालंय माझ्याकडनं, थोडंसं आपण करेक्शन करूया याच्यात, थोडंसं करेक्शन करूया. ओके. आपल्याला संख्या ज्या वाचायच्या आहेत त्या दशकोटीपर्यंत वाचायच्या आहेत. तर ह्या दशकोटीच्या संख्यांपर्यंत आपण, तुम्हाला ही चर्चा चालू होती आपली की आपण ह्या दोन संख्यांचा आपण एक संच करतो, शतकाच्या पुढे शे लावतो. पुढच्या गटामध्ये ज्या दोन संख्या असतात त्यांना आपण वाचन करताना हजार हा शब्द लावतो. पुढच्या दोन पुन्हा संचांना लक्ष ही संख्या लावतो आणि पुढे कोटी. जर तुम्ही अशा पद्धतीचा जर एक तक्ता काढून ठेवला तर कोणतीही संख्या तुम्हाला वाचायला सोपी असते. फक्त असा एक तक्ता तुमच्या प्रत्येकाच्या वहीमध्ये असावा. म्हणजे मला जर 3,413,000 ही संख्या लिहायची आहे तर मी कशी लिहील, किंवा एखादी संख्या मला दिली असेल तर ती मी कशी वाचेल. तर अशा पद्धतीचा प्रश्न आपण सोडवूया. मला लिहायचे 3 कोटी, मला 3 कोटी लिहायचे, म्हणजे कोटीच्या मला संचामध्ये फक्त 3 आहे, तर मग 0 आणि 3 हा पुढचा शून्य आपल्यासाठी महत्वाचा नाही. 400, आता पुढचा शब्द आहे 400, शतकाच्या घरात मला 4 लिहायचा आहे आणि शेवटी 13. बघा, मध्ये जेवढे अंक असतील तिथे मी, स्थान असतील तिथे मी शून्य लिहितोय. संख्या लिहिताना 3 कोटी, दशलक्षाचे 2 शून्य, हजाराचे 2 शून्य आणि 413 ही संख्या लिहू शकतो. 2021 मध्ये एक प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न असा होता की, प्रश्न असा होता की 2,02,000 अंकात लिहा. प्रश्न 2021 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु सोडवण्यामध्ये जर घाई केली तर हा प्रश्न तुमचा चुकू शकतो. तर तुम्हाला जर हा प्रश्न लिहायला लावला किंवा सोडवायला सांगितला तर तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल. 2,02,000 पर्याय आहेत, स्क्रीनवरती पर्याय देतो. ए, बी, सी आणि डी. आता हा प्रश्न मला 2021 मध्ये जर तुम्ही बसलेले असतात तर तुम्हाला हा सोडवायला 100% आला असता. आता विचारलेला प्रश्न काय, 2,00,000, लाख म्हणजेच काय, लक्ष. तर लक्षाच्या घरात फक्त 2 आहेत, म्हणजे 02. पुढे आहे 2,000, म्हणजे ह्या दोन्हींचा संच मिळून 2,000 आणि पुढे मला सगळ्या ठिकाणी शून्य लिहावं लागणार आहे. आता हा पुढचा शून्य मला महत्वाचा नाही, फक्त इथे मी लिहिताना कसा लिहिणार मग, 2,02,000, बाकी ठिकाणी शून्य. हा माझा अचूक पर्याय आहे. तुम्हाला अजून एक प्रश्न देतो. 2010 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, 16,0813 ही संख्या कशी लिहाल. प्रथम दर्शनी हे प्रश्न खूप सोपे वाटतात, खूप सोपे वाटतात की सर हे तर आम्ही सहज सोडवतो. परंतु जेव्हा परीक्षेला बसलेलो असतो, परीक्षेचं टेन्शन असतं, थोडासा दबाव असतो, त्या वातावरणामध्ये आपण गेलेलो असतो, त्यावेळेस एक शून्य किंवा एक स्थान आणि एक अंक जरी चुकला तरी आपले 1.25 गुण जातात. आणि त्या आपल्याला परीक्षेच्या परीक्षेमध्ये एक एक गुण महत्वाचा आहे. आपल्याला प्रवेशासाठी, आपली जागा निश्चित करण्यासाठी कोणतीही सिली मिस्टेक मला येथे करायची नाही. मला प्रश्न विचारला गेला आहे की 16,0813 मी कसा लिहिणार. चॅट्स मध्ये तुम्हाला मी विचारतोय. चला, 16,0813. ओके, प्रांजलने चॅटमध्ये टाकलेलं आहे, बरोबर. अजून काही विद्यार्थी असतील त्यांनी आपल्या चॅट बॉक्स मध्ये सुद्धा टाकू शकतात. कृष्णा महाले, ओके, छान. अजून, सर आवाज येत नाही, श्रावणी म्हणते. माझा आवाज येत नसेल तर कृपया अजून 1-2 मेसेज कराल. नाही, 16,00,000. ओके, छान. थोडीशी अजून एक सांगतो. हे प्रश्न सोडवताना
आपल्याला स्वल्प विराम सुद्धा खूप महत्वाचा आहे. साई मच्छिंद्र पवार, थोडस एक ठिकाणी 8 जास्त झालाय साई. हा चुकलेत बघा, बरेच विद्यार्थी सुद्धा चुकतायत. हा स्वल्प विराम महत्वाचा आहे. शिवदास साखारे बरोबर त्याने लिहिलंय, प्रत्येक ठिकाणी स्वल्प विराम दिलाय. वृषाली अहिरे तिने सुद्धा स्वल्प विराम व्यवस्थित दिलाय. ओके, कृष्णाने पुन्हा पाठवला. ओके, साई नागरेने पाठवले. 1 मिनिट देऊया. हा स्वप्नील बरोबर. हर्षद वरती तू ऍपोस्ट्रॉफी दिली. भक्ती ओके, आदमाने. ऋषी ठीक आहे, छान. ओप्पोचा पण आहे, विवोचा पण नंबर आहे. यश बोरसे, अश्विन विश्वकर्मा, छान. ओके, चला तर पुढे जाऊया. बहुतांश विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने लिहिलंय की 16,813. इथे लक्षच्या ठिकाणी तुम्ही लाख सुद्धा शब्द लिहू शकतात. 16 लाख, आता या दोघां मिळून मला 16 आहेत, म्हणजे एक 16 लाख. 800, आता हजाराच्या ठिकाणी माझे काहीच नाहीत, म्हणजे मी शून्य लिहितो. 813. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही संख्या लिहू शकतो. प्रत्येक संचाच्या गटाच्या नंतर मी एक स्वल्प विराम देतोय. माझा ज्या वेळेस मी एक संच बदलेल त्यावेळेस मी स्वल्पविराम द्यायला विसरणार नाही, कारण स्वल्पविरामाने माझा तो गट वेगळा होतो आणि मला वाचन करायला सोयीस्कर जातो. तर मी बहुतांश विद्यार्थ्यांनी ही संख्या बरोबर लिहिलेली आहे, 16,813. कदाचित तुमच्या परीक्षेला सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एखादी संख्या अंकात दिलेली असेल आणि तिची मांडणी तुम्हाला सोडवायची असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हा एक तक्ता तुम्ही सर्वांनी आपल्या वहीमध्ये छान पद्धतीने काढून ठेवायचा. गट क्रमांक मागून देत यायचा. शतक, दशक, एकक. गट क्रमांक 2 दश, हजार, हजार, दशलक्ष, लक्ष, दशकोटी आणि कोटी. कोणतीही मोठी संख्या तुम्हाला दिली तर ती सहज वाचता येईल. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला एक अंकी संख्या दिली, एक संख्या अंकात दिली, सॉरी, ही संख्या वाचा. अशी संख्या जेव्हा मला वाचायला दिली जाईल तेव्हा मी सरळ ती संख्या या तक्त्यामध्ये मांडेल. माझं वाचन अतिशय सोयीस्कर होईल. आता कोणीही सहज बघून ती वाचू शकतो. 4,20,002. जर मी फक्त ती अंकांच्या स्वरूपात वाचायला गेलो तर मला कदाचित थोडा वेळ लागू शकतो, पण मी तक्त्याच्या स्वरूपात गेलो तर माझा. चला तर आपण पुढे जाऊया. ही एखादी संख्या वाचायची कशी, अंकात दिली असेल तर अक्षरात लिहायची कशी, आणि अक्षरात दिली असेल तर अंकात लिहायची कशी. मी आता तुम्हाला प्रश्न नाही विचारत, कारण सर्वांकडे मराठी टायपिंग असेल की नसेल हे मला सांगता येणार नाही, म्हणून आपण तो प्रश्न टाळूया. आता एक स्थानिक किंमत हा एक घटक बघूया. स्थानिक किंमत म्हणजे यावरती खूप रेअर प्रश्न आलेले आहेत. प्रश्नपत्रिका मागच्या बघितल्यात तेव्हा हा प्रश्न दिलेला नाही, परंतु शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलाय. तर आपण एक थोडासा अधिक अभ्यास म्हणून स्थानिक किंमत हा एक घटक बघूया. कारण इयत्ता 4थी 5वी मध्ये आपण स्थानिक किंमत बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे. एखादी संख्या दिली त्याचा अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढावी लागते. तर ती कशी काढायची त्यासाठी सुद्धा हा तक्ता आपल्याला खूप छान पद्धतीने, टेबल खूप छान पद्धतीने मदत करतो. आता काय मदत करतो बघा. जेव्हा एखादी संख्या दिली असेल, समजा 4,23,185 अशी एक संख्या दिलेली आहे आणि तुम्हाला 2 या अंकाची स्थानिक किंमत विचारली. आता स्थानिक किंमत 2 या अंकाची स्थानिक किंमत विचारली तर तुम्हाला माहिती आहे ही संख्या काय आहे आपल्याला दिलेली, 4,23,185. आता मला ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे तो अंक मी खाली लिहून घेतो. मला समजा 2 ह्या अंकाची स्थानिक किंमत विचारली, 2 हा अंक मी लिहून घेईल आणि त्याच्या पुढे जेवढी माझे त्या संचामधील किंवा त्या गटामधील स्थान असतील त्या स्थानांच्या ठिकाणी मी 0 लिहिल.
ही असेल 2 ची स्थानिक किंमत. मी स्वल्पविराम द्यायला विसरणार नाही. म्हणजेच काय आली त्या 2च्या स्थानाची किंमत 20,000. कोणत्याही स्थानाची किंमत या तक्त्यानुसार तुम्हाला सहज सोपी होईल. फक्त जो अंक दिलेला आहे त्या अंकाच्या पुढे उरलेल्या स्थानांच्या ठिकाणी 0 लिहिणार आहात. उदाहरणार्थ मला जर समजा 4 या स्थानाची किंमत लिहायची असेल तर मी 4 लिहून घेईल, त्याच्या पुढे जेवढे स्थान आहेत त्यांच्या पुढे 0 लिहिल. जर मी माझे स्वल्पविराम दिले तर 4 लक्ष ही त्या स्थानाची किंमत, स्थानिक किंमत झाली. तुम्हाला एक प्रश्न देतो. ओके, आपण एक उदाहरण सुद्धा इथे दिलेले आहे. 45,123 यामध्ये 5 ची स्थानिक किंमत काय येईल? 5,000 आणि 2 ची स्थानिक काय किंमत येईल? 20. एक उदाहरण तुम्हाला देतोय फक्त, तुम्ही सर्वजण हे उदाहरण सोडवाल अशी एक अपेक्षा करतो. अधोरेखित केलेल्या 3 या अंकाची स्थानिक किंमत किती? चला चार्ट्स मध्ये तुम्ही टाकाल अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन केलेल्या 3 या संख्येची स्थानिक किंमत काय येईल? यस. पुन्हा एकदा सांगेल की स्वल्पविराम द्यायला विसरू नका, कारण स्वल्पविरामाने त्या संचाची किंमत आपल्याला लवकर वाचण्यासाठी मदत होते. आणि तुम्ही सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा या अशा संख्या बघतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस अशा हे संच वापरले जातात स्थानांचे, आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस हे असेच स्वल्पविराम दिसतील. बरोबर, सर्व विद्यार्थ्यांनी अचूक उत्तर दिले. संख्या होती 3,83,213 आणि आपल्या ह्या 3,000च्या अंकाला अंडरलाईन दिलेली होती, त्याची स्थानिक किंमत आली 3,000. म्हणजे आज आपण 2 घटक शिकलो आहोत. एक, सर्वात आधी आपण कोणता घटक शिकलो की संख्यांचं वाचन करण्यासाठी ह्या तक्त्याचा आपण कसा वापर करू शकतो. सेकंड थिंग की ह्याच तक्त्यानुसार आपण एखाद्या संख्येची स्थानिक किंमत कशी काढू शकतो. 8 वाजून गेलेले आहेत. आपण एक थोडासा एक रिव्हिजन म्हणून थोडीशी संख्यांविषयी आपल्याला जो दुसरा पुढचा महत्वाचा घटक आहे तो घटक म्हणजे सूचनेनुसार संख्या तयार करा आणि कमी अंक देऊन पुनरावृत्त होणारी संख्या तयार करा. हा एक थोडासा मोठा घटक आहे, याला सुद्धा अर्धा ते पाऊण तास लागेल. आपण शुक्रवारी या घटकाचा अभ्यास करूया. तोपर्यंत एक छोटीशी उजळणी आणि एक छोटासा अभ्यास जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो मी तुमच्यासाठी घेतोय की थोडीशी संख्यांविषयी अधिक माहिती तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असावी की 1 अंकी सगळ्यात मोठ्यात मोठी संख्या कोणती? 9. 2 अंकी 99, 3 अंकी 999. असेच तुम्ही कितीही अंकी विचारले, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या सांगा, तर फक्त 4 वेळा 9 9 9 लिहायचे आणि स्वल्पविराम दिल्यानंतर आपल्याला ती संख्या सहज वाचता येईल. 9,999. तुम्हाला सांगितलं 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, तर 6 वेळा फक्त 9 लिहायचा आणि योग्य ठिकाणी स्वल्पविराम देऊन ती संख्या तुम्ही वाचू शकता. 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली, सॉरी मी अपोस्ट्रोफी स्वल्पविराम देण्यासाठी थोडी घाई करतो. 6 अंकी, चला 6 अंक लिहिलेत. शेवटचा 3 अंकांचा संच, पुढे 2 अंकांचा संच लगेच वाचता येईल. 9,99,999 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. अशी कितीही मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला विचारली तर जेवढ्या अंकी विचारले तेवढ्या अंकांचे तुम्ही 9 लिहायचे आणि तुम्हाला ती संख्या सहज उत्तर तुम्हाला देता येईल. आता त्याच्या उलट लहानात लहान संख्या विचारली तर 1 अंकी लहानात लहान संख्या 1 एकच आहे. 2 अंकी लहानात लहान संख्या 1 शून्य वाढवला. 3 अंकी लहानात लहान संख्या 1 शून्य वाढवला 100. 4 अंकी विचारली 1 शून्य वाढवला. आता समजा तुम्हाला 6 अंकी लहानात लहान संख्या विचारली, 1 काढायचा, त्याच्या पुढे 5 शून्य, 10,000. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 8 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 8 अंकी
लहानात लहान संख्या तुम्ही मला शेअर करायची. 8 अंकी. 8 अंकी म्हटल्यानंतर पहिल्यांदा एक काढायचा आणि त्याच्या पुढे 7 शून्य लिहायचे. शेवटी मी स्वल्पविराम द्यायला विसरणार नाही. माझी संख्या झाली 1000, लक्ष आणि 1 पूर्ण. छान. म्हणजे लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला यापुढे कधीही विचारली गेली, कारण आपल्याला पुढे आपल्याला याच्या संदर्भात थोडासा अभ्यास करायचा आहे की लहानात लहान संख्या दिली असेल तिचा आणि मोठ्यात मोठी संख्येचा फरक आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर हाही आपण अभ्यास पाहणार आहोत. पुढे एक छोटासा टॉपिक अजून. ओके. एकूण संख्या किती, हा पण एक प्रश्न. ह्या प्रश्न हे छोटे छोटे गोष्टी आहेत की ज्या स्कॉलरशिप आणि नवोदयमध्ये आपल्या लक्षात असायला हव्यात. हे तिन्ही तक्ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे. एकूण संख्या, आता 1 अंकी असेल तर 9, 2 अंकी असेल तर 90, 3 अंकी असेल तर 900, 4 अंकी असेल तर 9000, 5 अंकी एकूण संख्या विचारल्या तर 1 शून्य वाढवायचा 90,000. 6 अंकी एकूण संख्या किती हा प्रश्न विचारला तर तुम्हाला सरळ 6 अंकी म्हटल्यानंतर 9 त्याच्या पुढे 5 शून्य, तुमचं उत्तर येईल 9 लक्ष. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही या संख्यांविषयी जी अधिक माहिती आहे ती तुम्ही सहज मेमराईज करू शकतात. आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न थोड्याशा वेगळ्या पद्धतीने विचारला जातो की 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 1 अंकी लहानात लहान संख्या यांचा फरक किती, किंवा 2 अंकी. आपण ते प्रश्न पाहणार आहोत जेव्हा आपण तो त्या घटकाला स्पर्श करणार आहोत. पण संख्यांविषयी ही अधिकची जी माहिती आहे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेणार आहात. आज तुम्ही तुमच्या वहीमध्ये हा एक तक्ता असेल. नंतर संख्यांचा जो आपण तक्ता बघितला 9 स्थानांचा, त्याच्यामध्ये गट क्रमांक 1 शेवटी एकक, दशक, शतक हा एक गट क्रमांक असेल. नंतर त्याच्यानंतर गट क्रमांक 2, गट क्रमांक 3 आणि गट क्रमांक 4 हा सुद्धा तक्ता तुमच्या वहीमध्ये असायला हवा. हे दोन्ही तक्ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये आजच्या तारखेला काढून ठेवणार आहात. त्यासोबत आपण मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती. ते प्रश्न स्वाध्याय म्हणून तुम्ही खाली सोडवायचे आहेत. तर पुढे अजून एक छोटीशी माहिती. ही माहिती पुन्हा एकदा फक्त आपल्याला मेमराईज करायची आहे. ही वेगळी कुणी तुम्हाला शिकवणार नाही किंवा वेगळा काही प्रश्न विचारले जाणार नाही. फक्त संख्यांविषयी अधिकची माहिती आहे की 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी 20 वेळा येतात. 1 ते 100 मध्ये. 1 ते 100 या संख्येमध्ये कोणता अंक किती वेळा येतो हा प्रश्न विचारला जातो. 1-2 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे की 1 हा अंक 1 ते 100 वेळा 100 मध्ये किती वेळा आलाय, तर तो 21 वेळा आलाय. 0 हा अंक 11 वेळा आलाय. आता 11 वेळा म्हणजे कसा, 1 ते 100 मध्ये 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. 100 मध्ये दोनदा येतो म्हणून तो 11 वेळा होतो. नाही तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 मध्ये 2 वेळा म्हणजे पूर्वीचे 9 आणि ते 2 11 वेळा होतात. असाच 1 हा अंक 21 वेळा येतो. बाकीचे उरलेले 2 पासून 9 पर्यंतचे सर्व अंक 20 वेळा येतात. आणि हे अधिकची माहिती की अशा किती संख्या आहेत की ज्याच्यामध्ये ते 0 येतो. 0 हा अंक एकूण 10 संख्यांमध्ये येतो. 1 हा अंक 20 संख्यांमध्ये येतो. 2 पासून 9 पर्यंतचे ज्या संख्या आहेत त्या 19 वेळा येतात. आणि 2 अंकी संख्यांच्या बाबतीत जर असेल तर त्या 18 वेळा येतात. ही सुद्धा माहिती तुम्हाला मी ग्रुपवरती पाठवतो. ही सुद्धा तुम्हाला स्लाइड ग्रुपवरती पाठवेल. ह्या तिन्ही तक्त्यांचा किंवा तिन्ही माहितींचा तुम्ही थोडासा पाठांतरा स्वरूपात आपण माहिती घेऊया, किंवा तुम्ही अभ्यास जर केला तुम्हाला लक्षात येईल की 1 ही संख्या किती वेळा आली आहे. तर 1 एकदा आली, 11 मध्ये दोनदा आली, 12 मध्ये ती असं जर तुम्ही लिहून काढल्या तर तुमच्या लक्षात येईल की 1 ही संख्या 21 वेळा येते. आणि जर संख्या म्हटल्या तर 11 ही संख्या मध्ये दोनदा येते म्हणून ती 20 वेळा.
तर बाळांनो, आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्यात. एक की संख्या वाचायच्या कशा, संख्यांचं जर अंकात रूप दिलं असेल तर अक्षरात कसं ट्रान्सफर करायचं, अक्षरी दिलं असेल तर ते अंकात कशा लिहायच्या. सर्व विद्यार्थी जरा व्यवस्थित बसाल अशी अपेक्षा ठेवतो. तुमची वहीच, बरेच मला आता 2 विद्यार्थ्यांची नावं मला 1 मिनिट सांगतो. त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा कालचा अभ्यास मला शेअर केला. मी त्यांची नावं मला आठवणीने सांगायची होती. एक श्रेयस वर्धम आणि एक निफाडून होता साई नागरे. मला या दोन्ही बाळांनी त्यांचा कालचा अभ्यास सुद्धा शेअर केला. तसंच तुम्ही आजचा जो अभ्यास असेल तो मला शेअर कराल. स्क्रीनवरती तुम्हाला दिसलं असेल की आपण कोणकोणत्या गोष्टी शिकलोय. ते तिन्ही तक्ते मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करेल. तर ते तुम्ही तिन्ही तक्ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्याल. त्या तक्त्यांना किंवा त्या टेबल्सला थोडंसं मेमोराईज करण्याचा प्रयत्न कराल. आणि त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे काय, की अंक दिल्यानंतर संख्या कशी तयार करायची आणि लहानात लहान संख्या कशी तयार करायची, मोठ्यात मोठी कशी करायची आणि कमी अंक दिले असेल तर कशी बनवायची. आणि त्याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या बनवा आणि त्यांची वजाबाकी किंवा त्यांचा फरक किती हे विचारलं जातं. तर अशा पद्धतीने या संख्या आणि संख्या पद्धतीचे आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा घटक आपण शुक्रवारी, उरलेला घटक जो आहे तो शुक्रवारी पाहणार आहोत. त्याच्या पुढचा घटक, एकूण 15 घटक आहेत. या 15 घटकांमधील हा पहिला घटक संख्या आणि संख्या पद्धती. तर मला वाटतं आपण बराच एक अर्धा तास थोडीशी चर्चा केली. आपण अभ्यास थोड्या थोड्या पद्धतीने करणार आहोत. जास्त अभ्यास एकाच दिवशी नाही करायचा आहे. आपल्याला प्रत्येक घटक व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याची माहिती घ्यायची. चला, तर आज आपण कोणते घटक शिकलो रिव्हिजन करूया. बोट अशी ठेवा. ओके, पहिला घटक काय शिकलो की मला नवोदयमध्ये 9 अंकांपर्यंत म्हणजे कोटीपर्यंत, कोटीपर्यंत संख्या येणार आहेत, तर शिष्यवृत्तीमध्ये अब्जापर्यंत येणार आहेत. दुसरी गोष्ट, मला अंकात संख्या दिली असेल तर ती मला अक्षरात लिहायची, अक्षरात दिली असेल तर मला ती अंकात लिहायची. याचा मला 1.25 गुण आहे. तिसरी गोष्ट, मला स्थानिक किंमत, एखाद्या दिलेल्या अंकाची, विशिष्ट अंकाची स्थानिक किंमत विचारली असेल तर मला ती काढता आली पाहिजे. नंतर त्याच्या पुढची गोष्ट मी काय शिकलो की लहानात लहान, मोठ्यात मोठी संख्या आणि एकूण संख्या किती, ह्या गोष्टी कशा सहज रीतीने समजलो. मोठ्यात मोठी म्हटली की 9 लिहिणार, 2 अंकी विचारली तर 9 9 म्हणजे 99 लिहिणार, 3 अंकी लहान मोठ्यात मोठी विचारली 9 9 9 3 वेळा लिहिणार. हा शॉर्ट ट्रिक्स आहेत. हे छोटे छोटे शॉर्ट ट्रिक्स आहेत, आपल्याला काही मोजत बसायच्या नाहीत. नाहीतर एखाद्याला विचारलं की 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, मग तो डोक्याला विचार करतो, हा 9 मग 91 92 100 तर नाही. तसं नाही, सरळ 9 9 लिहायचं 2 वेळा. तशी लहानात लहान संख्या, पहिली असेल 1, दुसरी असेल 10, तिसरी असेल 100, चौथी असेल 1000, पाचवी असेल 10,000. फक्त 1 लिहायचा आणि 0 0 लिहित जाणार. त्याच्यानंतर पुढची गोष्ट बघितली आपण, एकूण संख्या किती असतात ते सुद्धा किती सोप्या पद्धतीने बघितलं. आणि शेवटचा तो तक्ता होता की कोणता अंक किती वेळा येतो. आता कोणता अंक किती वेळा येतो ही जी गोष्ट आहे थोडीशी मेमोराईज करण्याची गोष्ट आहे. जर एखाद्या वेळेस असा प्रश्न आला की 1 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, काही मुलं लिहत बसतात 1, 11, 12, 13, 14, 15, मग 21, 31 आणि ते काउंट करत बसतात. एवढा वेळ आपल्याला नवोदय परीक्षेमध्ये एका प्रश्नासाठी देणं परवडणार नाही किंवा आपल्याला अफोर्डेबल नाही एवढा वेळ घालवणं. त्यापेक्षा आपण सरळ तो तक्ता जो असेल तो मेमोराईज करायचा आणि सोपं आहे. 2 ते 9 अंकांपासून सगळे नियम सारखे असतात, फक्त 0 आणि 1ला थोडा वेगळा हे लागतो. तर हे तिन्ही तक्ते मी तुम्हाला पाठवतो. त्याच्यासोबत अभ्यासासाठी सरावासाठी काही प्रश्न मी तुम्हाला पाठवेन. ओके, लोडिंग युअर व्हाईट बोर्ड. नितीन, ओके, एका विद्यार्थ्याने व्हाईट बोर्ड शेअर केला होता आपल्याला. ठीक आहे, तर सरावासाठी काही प्रश्नोत्तर मी तुम्हाला प्रश्न पाठवेन. ते प्रश्नही तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे. वही व्यवस्थित ठेवायची, कारण ही वही आपल्याला परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचायची. गणित हे वाचावं लागतं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शिक्षक, बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतंय गणिताच्या पेपरला काय करायचं, तर गणिताच्या आदल्या दिवशी, पेपरच्या आदल्या दिवशी गणिताची वही वाचायची असते की मी त्या दिवशी काय शिकलो
त्यामध्ये काय काय गोष्टी होत्या, त्यामध्ये किती सोप्या गोष्टी होत्या, त्यातील महत्वाच्या छोट्या छोट्या शॉर्ट ट्रिक्स काय असतील तर त्या मला वाचायच्या असतात. ही वही तुमची परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत टिकली पाहिजे. आजची तारीख लक्षात ठेवा की आज तुम्ही ह्या गोष्टी शिकलात. चला आता एक 5 मिनिटासाठी तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं असेल आजच्या तासिकेबद्दल किंवा प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, अदरवाईज आपण एंड करूया. चला ज्याला विचारायचं असेल. ओके, वाल्मिक सर सोबत आहेत. अरे वाल्मिक सर, सॉरी. वाल्मिक सर होस्ट केले तुम्हाला तुम्ही. ओके. हा वैभव वैभव सर, मी प्रवासात आहे परंतु खूप छान चालू आहे आणि मला खूप आनंद झाला येस की सर. मुलांना एकदम शॉर्ट ट्रिक्स मध्ये तुम्ही समजावलं. ओके, थँक्यू सर. नाही, आणि आनंद होतो की मुलांना या गोष्टी जेव्हा मोठी संख्या छोटी संख्या थोडस इंग्रजीमध्ये पण मुलांना वर्ड्स आपण वापरूया, म्हणजे नक्की ग्रेटेस्ट नक्की सर. नंबर, स्मॉलेस्ट नंबर, जे येस थोडे येस सेमी येस. आणि इंग्लिश माध्यमाचे आहेत ना. अतुल्य मोरे. हा. हा बाळ, बोलायचं तुला काही? नो सर. बोल बाळ. सर, जर आपण 3,83,213 ची काढली तर ती कशी काढाल? नाही, मला नक्की तुझा आवाज, मला फक्त 3000 आणि काहीतरी 83 असं ऐकू आलं. पुन्हा एकदा नंबर्स सांगशील बाळ? सर, आपण जर 3,83,213 कसं काढू? ओके बेटा, एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो. मला पुन्हा एकदा ती संख्या आपण स्क्रीनवर लिहूया. ठीक आहे, चालेल. तू माईक अनम्यूट करू नकोस फक्त. ओके, मी पहिल्यांदा इरेज करून घेतो सर्व. हा, आता इथे युनिट प्लेस आहे, आपण स्क्रीनवरती लिहून ठेवतो. एक मिनिट. हा, डेसिमल, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000, lakh, 10 lakh, करोड, 10 करोड. ओके. हा सेट 1, सेट 2, सेट 3 अँड सेट 4. ओके अतुल्य, पुन्हा एकदा मला नंबर सांगशील? 3,83,213. ओके, मी तुझ्या समोरच लिहिला बघ. तू बोलला 3 लॅक, मी लॅकच्या खाली लगेच 3 लिहिला. तू 83,000 बोलला, म्हणजे 83,000 मध्ये 2 डिजिट्स होते, म्हणून मी ते डिजिट्स तिथे लिहिले. ओके. आणि पुन्हा 200, तू 100 बोललास 2, म्हणून मी 100च्या खाली लगेच 2 लिहिला. आणि त्याच्या पुढे 30 लगेच लिहिलास. आता तुला कोणत्या अंकाची किंवा कोणत्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू पाहिजे? 3 लाख. ओके, 3 लाख या ओनली ह्या 3. आता तुला तरी ही बघ, ही पूर्ण नंबर्स हा तुझा लिहिला गेला. ओके. आता तुला फक्त या 3 ची जर प्लेस व्हॅल्यू पाहिजे असेल तर मी त्या 3 लाखच्या खालचा 3 खाली लिहून घेतला, बाकी सर्व ठिकाणी 0 लिहिले आणि एक कॉमास दिले. तर तुम्हाला ह्या 3 लॅक्सची ओनली 3 ची प्लेस व्हॅल्यू 3 लाख मिळाली. ओके. थँक्यू. ओके अतुल्य? यस, हम कर. यस, ओके बेटा. चलो, अतिशय सोपा हा घटक होता. अजून कोणाला काय पाहिजे असेल तर सांगा मला. आणि मी इंग्लिशमध्ये सुद्धा हे सेट जे आहेत आणि टोटल माहिती जी आहे ती इंग्लिशमध्ये सुद्धा शेअर करेल. जेवढ्या स्लाइड्स होत्या त्या सुद्धा मी तुम्हाला इंग्लिशमध्ये शेअर करेल. थोडा वेळ लागेल, थोडासा वेळ लागेल. मराठीमध्ये आता तयार आहेत तर मी सर्वांना लगेच ते शेअर करेल, परंतु इंग्लिशमध्ये स्लाइड्स बनवायला मला कदाचित थोडा उशीर होईल, परंतु आज रात्रीपर्यंत त्या तुम्हा सगळ्यांना त्या मिळतील याची मी काळजी घेईन. एक प्रश्न येतोय, उद्या क्लास आहे का? नाही, आपला उद्या क्लास नाही. सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे आपल्या क्लासचा टायमिंग सोमवार, बुधवार आणि शुक्रवार 7:30 ते 8. ठीक आहे. येस.
अजून कोणाला काही विचारायचं आहे? आज अभ्यास खूप आहे. 3 टेबल्स लिहायचे आहेत, थोडेफार एक्झाम्पल असतील ते सोडवायचे आहेत आणि व्यवस्थित मेमराईज करायचे आहेत. ओके, चालेल. चला भेटूयात तर शुक्रवारी. दिलेला अभ्यास पूर्ण करा. आज फक्त टेबल्स काढा. उद्यासाठी एक्झाम्पल्स मी उद्या तुम्हाला शेअर करेल, ठीक आहे? आणि आज जे टेबल्स असतील ते मेमराईज करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांचा माईक अनम्यूट करतोय मी. सर्वांचा माईक, सर्वांचा. हा, सर्वांनी फक्त गुड नाईट असं म्हणूया आपण सगळ्यांना. बोल दीदी. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. तर तुम्ही खूप